Hello everyone. In last lecture we learned definition of ERP, overview of enterprise, as well as three keywords, that is the enterprise, resource and planning. Also we learned the traditional approach as well as enterprise approaches. Now today we are going to learn the concept evolution of ERP. It is also known as history of ERP. So it means that when ERP was started. Okay. So from 1960s, actually, the system or a computerized system was started. So from 1960s, the inventory management and control, these systems are evolved. So these systems are used for maintaining the appropriate level of stock in a warehouse. म्हणजेच काय पहिल्यांदा US मध्ये एक बेकरी होती की ज्या ठिकाणी त्यांना जे काय वर्किंग असेल ते मॅन्युअली करत होते, पण त्यांना प्रॉब्लेम क्रिएट व्हायला लागला की इन्व्हेंटरी मेंटेनन्सचा. त्यासाठी त्यांनी काय केलं की त्याच्यामध्ये असणारे जे काही इन्व्हेंटरी आहे, इन्व्हेंटरी म्हणजेच काय असणारे रॉ मटेरियल्स किंवा आयटम ते यूज करतात. त्यांना लागणारे जे काही रॉ मटेरियल आहे किंवा आयटम आहे त्याचे त्यांना प्रॉब्लेम्स क्रिएट व्हायला लागले. म्हणजे काय झालं की जेव्हा ॲक्च्युअली प्रोडक्शनला घेतलं किंवा एखादा प्रोडक्ट तयार करायला घेतला त्याला रॉ मटेरियल अवेलेबलच नसायचं. हे सगळे प्रॉब्लेम्स इलिमिनेट करण्यासाठी त्यांनी काय केलं, हे सगळं कम्प्युटराइज्ड करायचं ठरवलं. आणि ते करताना त्यांनी काय केली, सिस्टीम इव्हॉल्व केली. त्यालाच म्हणतात इन्व्हेंटरी मॅनेजमेंट अँड कंट्रोल. जे पहिलीची सिस्टीम किंवा सॉफ्टवेअर किंवा तर आपण ॲप्लिकेशन म्हणूया, जे ॲप्लिकेशन तयार केलं गेलं त्याचा मेन पर्पज काय होता की फक्त इन्व्हेंटरी मॅनेज करणं किंवा इन्व्हेंटरी मेंटेन करणं. त्यामुळे ही जी फर्स्ट सिस्टीम इव्हॉल्व झाली 1960मध्ये, तिला म्हणतात इन्व्हेंटरी मॅनेजमेंट अँड कंट्रोल. अँड दी सिस्टीम आर युज्ड ओनली फॉर मेंटेनिंग दी ॲप्रोप्रिएट लेवल ऑफ स्टॉक इन अ वेअरहाऊस. म्हणजे आपल्या वेअरहाऊसमध्ये किती रॉ मटेरियल्स अवेलेबल आहे ह्याचं फक्त मेंटेनन्स ठेवणं. म्हणजे ॲक्च्युअली जेव्हा आपण प्रोडक्शन करणार आहे त्यावेळेला ते रॉ मटेरियल तिथं कमी पडू नये किंवा तिथं ते त्या ठिकाणी कुठे रॉ मटेरियल अवेलेबल नाही आहे अशी कंडिशन्स क्रिएट होऊ नये, यासाठी त्यांनी काय केलेलं, ते तयार केलं होतं. मग फर्स्ट जी सिस्टीम आहे जी 1960मध्ये इव्हॉल्व झाली तिला म्हणतात इन्व्हेंटरी मॅनेजमेंट अँड कंट्रोल सिस्टीम. आणि ही सिस्टीम काय करत होती की इट कॅन मेंटेनिंग दी ॲप्रोप्रिएट लेवल ऑफ स्टॉक इन अ वेअरहाऊस. वेअरहाऊसमधला स्टॉक मेंटेन करून ठेवणं. ॲज वेल ॲज काय करणार त्यामध्ये की त्याच्यामध्ये आयडेंटिफाय इन्व्हेंटरी रिक्वायरमेंट्स कुठल्या कुठल्या ते आयडेंटिफाय करणं. ॲज वेल ॲज मॉनिटरिंग द आयटम युसेजेस. म्हणजे कुठला आयटम जास्त खप आहे किंवा ज्याचा जास्त यूज केला जातोय असे आयटम्स फाइंड आउट करून काढणं. ॲज वेल ॲज रिकाउन्सिलिंग दी इन्व्हेंटरी बॅलन्सेस ॲज वेल ॲज रिपोर्टिंग इन्व्हेंटरी स्टेटस. डेली स्टेटस ते मेंटेन करून ठेवते. म्हणजे फक्त इन्व्हेंटरी त्या रिलेटेड जेवढ्या काय ॲक्टिव्हिटीज आहेत त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज ह्या हे सॉफ्टवेअर काय करत होतं, तुमचं मेंटेन करून ठेवतं. त्यामुळे इन 1960s इन्व्हेंटरी मॅनेजमेंट अँड कंट्रोल ही सिस्टीम इव्हॉल्व झाली. नेक्स्ट त्याच्यामध्ये पुन्हा थोडंसं म्हणतो आपण ॲडिशन झाली किंवा त्यामध्ये एक्स्ट्रा मॉड्यूल्स ॲड केले गेले. आणि ते 1970मध्ये MRP दॅट इज मटेरियल रिक्वायरमेंट प्लॅनिंग ही सिस्टीम काय झाली आहे, इन्व्हेंट केली गेली. तर मटेरियल रिक्वायरमेंट प्लॅनिंग हे जे सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन आहे ते मेनली इट इज युज्ड फॉर शेड्युलिंग द प्रोडक्शन प्रोसेस. म्हणजे इन्व्हेंटरी मॅनेज तर करत ते होतंच, ॲज वेल ॲज शेड्युलिंग दी प्रोडक्शन प्रोसेस. म्हणजे रॉ मटेरियलचं कन्व्हर्जन फिनिश्ड गुड्समध्ये करताना जे काय तुम्ही प्रोडक्शन करणार आहे किंवा जे काय तुम्ही प्रोडक्शन कसं करणार आहे ते सगळ्याचं शेड्युलिंग करायचं काम कुठं होतं, सेकंड सिस्टीममध्ये जी 1970मध्ये इव्हॉल्व झाली. म्हणतो आपण MRP दॅट इज मटेरियल रिक्वायरमेंट प्लॅनिंग. आणि ह्याच्यामध्ये काय होतं, इट शेड्यूल्स द ऑपरेशन्स अँड रॉ मटेरियल परचेस्ड बेस्ड ऑन द प्रोडक्शन रिक्वायरमेंट ऑफ अ फिनिश्ड गुड्स. म्हणजे फिनिश्ड गुड्स मला किती तयार करायचे, म्हणजे सपोज एखादी ऑर्डर आली असेल त्यानुसार मला किती रॉ मटेरियल माझ्याकडे अवेलेबल असलं पाहिजे. सपोज तेवढं रॉ मटेरियल जर माझ्याकडे अवेलेबल नसेल तर ते परचेस ऑर्डर प्लेस करणं, परचेस ऑर्डर त्या ठिकाणी प्लेस करणं हे सगळं कुठं केलं होतं, MRPमध्ये. त्यामुळे MRP जे आहे जे 1970मध्ये इव्हॉल्व झालेली सिस्टीम आहे ती मेनली कशासाठी होते, शेड्युलिंग द प्रोडक्शन प्रोसेस. इट ऑल्सो युज्ड फॉर स्ट्रक्चरिंग द प्रोडक्शन सिस्टीम, also the maintaining the current level of inventories and lot sizing. ओके, या सगळ्या फंक्शनसाठी किंवा ह्या सगळ्या प्रोसिजरसाठी काय होतं, MRP यूज केलं गेलं. नेक्स्ट आहे 1980मध्ये MRP सेकंड दॅट इज द मॅन्युफॅक्चरिंग रिक्वायरमेंट प्लॅनिंग. हे सेकंड ओके हे इव्हॉल्व झालं मॅन्युफॅक्चरिंग रिक्वायरमेंट प्लॅनिंग. आणि 1970मध्ये होतं मटेरियल रिक्वायरमेंट प्लॅनिंग. त्यामुळे 1980मध्ये मॅन्युफॅक्चरिंग रिक्वायरमेंट प्लॅनिंग ही नवीन सिस्टीम इव्हॉल्व केली गेली आहे. आणि ही सिस्टीम आता जी आहे ती
mainly used for coordinating the manufacturing processes from product planning, part purchasing, inventory control to product distribute. म्हणजेच काय की इन्व्हेंटरी किती अवेलेबल आहे तिथून स्टार्ट करत होते, त्यानंतर प्रोडक्शन प्लॅन करायचा, त्यानंतर त्यासाठी लागणारे जेवढे काय पार्ट्स अवेलेबल आहेत का बघायचे, जर पार्ट्स किंवा रॉ मटेरियल जर अवेलेबल नसेल तर ते परचेस करून घ्यायचे, ते पूर्ण प्रोडक्शनचं शेड्यूल तयार करायचं, त्यानंतर प्रोडक्ट तयार करायचा आणि फायनली तो प्रोडक्ट डिस्ट्रीब्यूट करायचा. या सगळ्या प्रोसेससाठी काय करत होतं, MRP सेकंड यूज केला जातो. त्यामुळे आपण जसं बघितलं की 1960मध्ये इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सिस्टीम इन्व्हॉल्व झाली, 1970मध्ये MRP इन्व्हॉल्व झाली, 1980मध्ये काय झालं, MRP सेकंड इन्व्हॉल्व झाली. नेक्स्ट आहे 1990मध्ये इव्हॉल्व झाली आहे, तिला म्हणतो ERP, दॅट इज एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग, जे आता आपण बघतोय. त्यामुळे एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग इज अ मल्टी मॉड्यूल ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. ओके, मल्टी मॉड्यूल का म्हणले की जे काही फायनान्सचे तुमचे टास्क असतील, मार्केटिंगचे टास्क असणार आहे, सेल्स डिस्ट्रीब्युशन डिपार्टमेंटचे टास्क असणार आहेत, किंवा तुम्ही HR डिपार्टमेंटचे टास्क असणार आहे, जेवढे काय डिपार्टमेंट्स अवेलेबल आहेत त्यासाठी लागणारे जे काय प्रोसेसेस करतात किंवा जे काय ते ट्रान्झॅक्शन्स रन करतात, तेवढे सगळे ट्रान्झॅक्शन्स एकाच ठिकाणी इंटिग्रेट करून तुमचं ERPचं सॉफ्टवेअर तयार केलं गेलं. त्यामुळे ERP कसं आहे तुमचं की इंटिग्रेटेड सॉफ्टवेअर आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही सगळे जेवढे काय तुमच्या बिझनेसमध्ये ॲक्टिव्हिटीज किंवा ट्रान्झॅक्शन्स परफॉर्म केले जातात फ्रॉम स्टार्ट टू एंड, तेवढे सगळे ट्रान्झॅक्शन्स तुमच्या थ्रू ERP रन केलं जाते. त्यामुळे ERP कसं आहे, मल्टी मॉड्यूल ॲप्लिकेशन आहे. मग त्यामुळे त्या ठिकाणी तुमचं कस्टमर रिलेटेड इन्फॉर्मेशन असणार आहे, सेलिंगचे असणार आहे, पर्चेसिंगची इन्फॉर्मेशन असणार आहे, फायनान्स इन्फॉर्मेशन असणार आहे, त्यानंतर ह्युमन रिसोर्स म्हणजे आपण कुठले एम्प्लॉईज आहेत ते एम्प्लॉईजचं मेंटेनन्स त्या ठिकाणी असणार आहे, प्रोडक्शन प्रोसेस असणार आहे, त्या ठिकाणी प्रोडक्शनसाठी यूज केलेल्या मशिनरीचं मेंटेनन्स असणार आहे, तो सुद्धा. जेवढे काय तुमच्यामध्ये ट्रान्झॅक्शन बिझनेसमध्ये तुम्ही यूज करताय त्या सगळ्या ट्रान्झॅक्शन्सची इन्फॉर्मेशन किंवा ट्रान्झॅक्शनसाठी लागणारे सगळं जे बेस्ट सॉफ्टवेअर असणार आहे ते कुठलं असणार आहे, ERP. ओके, सो ते 1990पासून सुरुवात झालं. आता जे नवीन आहेत ते आहेत वेब ERP अवेलेबल आहे, किंवा आपण एक्सटेंडेड ERP अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, जे पर्टिक्युलर पर्पजसाठी यूज केला जातात. त्यामुळे हे सगळी झाली हिस्ट्री ऑफ अन ERP. सो आपण एकदा अजून रिवाईज करूया. 1960मध्ये पहिली सिस्टीम इन्व्हॉल्व झाली इन्व्हेंटरी मॅनेजमेंट अँड कंट्रोल, ज्याच्यामध्ये फक्त ते इट कॅन मेंटेनिंग ओनली दी इन्व्हेंटरी लेवल इन अ वेअरहाऊसमधली फक्त स्टॉक किंवा रॉ मटेरियल काही अवेलेबल आहे ते फक्त मेंटेन करते, किती स्टॉक अवेलेबल आहे, कुठल्याचं जास्त युसेज केला जातोय हे फक्त मॉनिटरिंग करणं किंवा रिपोर्ट करणं, त्या स्टेटस मेंटेन करून ठेवणं, हे फक्त 1960मध्ये इन्व्हेंटरी मॅनेजमेंट अँड कंट्रोल ह्या सिस्टीममध्ये करत होते. 1970मध्ये काय झालं, MRP, दॅट इज मटेरियल रिक्वायरमेंट प्लॅनिंग. ह्याच्यामध्ये काय केलं गेलं, ॲक्च्युअली इट कॅन शेड्यूल द प्रोडक्शन प्रोसेस. म्हणजेच काय, रॉ मटेरियलचं कन्वर्जन फिनिश्ड गुड्समध्ये करताना जे काय आपण प्रोडक्शन करणार आहे त्या प्रोडक्शनचं शेड्युलिंग करणं, त्यासाठी लागणारं कुठले रॉ मटेरियल लागणार असतील तर ते परचेस करून घेणं, लॉट सायझिंग करणं, हे सगळं कशामध्ये होतं, 1970मध्ये MRPमध्ये. नेक्स्ट आहे 1980मध्ये MRP सेकंड इव्हॉल्व झालं, ज्याला आपण म्हणतो की मॅन्युफॅक्चरिंग रिक्वायरमेंट प्लॅनिंग. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग करताना जेवढ्या काय प्रोसेसेस त्यामध्ये इव्हॉल्व केल्या जातात त्या सगळ्या प्रोसेसेसचं कोऑर्डिनेशन करणं, हे MRP सेकंडमध्ये करतं. म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम प्रोडक्शन प्लॅनिंगपासून, म्हणजे प्रोडक्ट प्लॅनिंगपासून पार्ट पर्चेसिंग तुमचं असेल त्या ठिकाणी, त्यानंतर इन्व्हेंटरी कंट्रोल असणार आहे, त्यानंतर प्रोडक्ट डिस्ट्रीब्युशन असणार आहे, या सगळ्या ॲक्टिव्हिटी कशामध्ये कोऑर्डिनेट केल्या गेल्यात MRP सेकंडमध्ये. आणि नेक्स्ट आपण बघितलं 1990मध्ये, त्यामध्ये ERP, दॅट इज एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग. इट इज नथिंग बट अ मल्टी मॉड्यूल ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर, आणि इट इज ऑल्सो इंटिग्रेटेड सॉफ्टवेअर वेअर ऑल दी बिझनेस प्रोसेसेस आर रन टुगेदर. ओके, एकत्रच रन केल्या गेल्यात. मग तुमचे फायनान्स असेल, HR डिपार्टमेंट असणार आहे, एम्प्लॉई रिलेटेड त्या ठिकाणी टास्क असणार आहे, त्यानंतर आपण जसं म्हणतो की मार्केटिंगचं असणार आहे, सेल्स डिस्ट्रीब्युशन, प्रोडक्शन, इक्विपमेंट मॅनेजमेंट असणार आहे, मटेरियल मॅनेजमेंट असणार आहे, वेअरहाऊस मॅनेजमेंट असणार आहे, जेवढे काही क्वालिटी कंट्रोल असणार आहे, ह्यासारखे जेवढे काही तुम्ही डिपार्टमेंट्स असतील किंवा आपण ज्याला म्हणतो मॉड्यूल असतील त्या सगळ्या मॉड्यूलचं एकत्र सॉफ्टवेअर म्हणजेच कुठलं असणार आहे, ERP. आणि ऑल्सो आपण काय म्हणतो, ERP नंतर आता काय झालं की वेब ERP अवेलेबल आहे किंवा एक्सटेंडेड ERP सुद्धा अवेलेबल आहेत. आणि हेच काय झालं, हिस्ट्री ऑफ एन ERP. ओके, थँक्यू.